नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. आपल्या बदलापूर शहरामध्ये आपण बघू शकतो जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा हिरकणी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कबड्डीचे सामने असतील, खो खोचे सामने असतील, व्हॉलीबॉलचे सामने असतील, क्रिकेटचे सामने असतील, हे सर्व सामने या हिरकणी क्रीडा महोत्सवात होताना आपल्याला पाहायला मिळतात. सकाळपासूनच ठाणे जिल्ह्यातून मुंबई उपनगरमधून मोठ्या प्रमाणात स्पर्धक जे आहेत ते या संपूर्ण या स्पर्धेसाठी बदलापूरमध्ये आलेले आहेत आणि आपण बघू शकतो सर्व मान्यवरांच्या या उपस्थितीमध्ये अंतिम सामने होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि महिलांसाठी खरं तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही खूप सुंदर अशी संकल्पना जी आहे ती राबविण्यात आलेली आहे. आणि आपण बघू शकतो आता या संपूर्ण सामन्यांचे अंतिम सामने जे आहेत ते हेंद्रेपाडा येथील घोरपडे जिमखाना येथे होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि नगराध्यक्षा रुचिता घोरपडे असतील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे असतील, महिला बालकल्याण समितीच्या सभापती प्रणिता प्रशांत कुलकर्णी असतील, प्रशांत कुलकर्णी असतील, सगळे मान्यवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हिमांगी मस्कर देखील आपल्या नगरसेवक या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे अंतिम सामने इथे होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि सकाळीही या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे या उपस्थित होत्या आणि आताही स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित आहेत. अर्थात हिरकणी क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. कोणते खेळ आणि किती जणांनी सहभाग घेतला? आता आज आपण महिला दिनानिमित्त कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे हिरकणी महोत्सव, महिला क्रीडा महोत्सव असं आम्ही आयोजन केलं होतं. ह्याच्यामध्ये खो खोची टीम आहे, कबड्डीची टीम आहे, व्हॉलीबॉलची टीम आहे आणि क्रिकेटची टीम आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चार खेळांचे खेळाडू इथे आलेले आहेत. खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळाला. क्रिकेटच्या 8 टीम आहेत, बाकी पण 8 टीम, कुठे 6 टीम, कुठे 7 टीम असे म्हणजे टीम्स आहेत. आणि इतका छान प्रतिसाद मिळालाय. आणि आज तर आता खो खोची फायनल बघतोय तर आज बदलापूरच्या बाहेर या मुलींनी कप जाऊन दिला नाही. काय दोन्ही टीम बदलापूरच्याच आहेत फायनलला आणि त्या खूप छान त्या खेळता आहेत. कोणकोणत्या शहरातले होते खेळाडू इथे? पूर्ण ठाणे जिल्ह्यातनं होते. खारबाव पासून आले होते, म्हणजे भिवंडी खारबाव इथून तर भरपूर लांब आहे, जवळजवळ 2-2.5 तास लागतात पोचायला आपल्याला. तेवढ्या लांबून सुद्धा मुलींच्या खो खोच्या टीम इथे आल्या होत्या. प्रतिसाद खूप छान मिळाला आपल्याला. पहिलं वर्ष आहे आपलं कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे महिलांसाठी क्रिकेट महोत्सवाचं आणि क्रीडा महोत्सवाचं. तर सगळ्या खेळाडूंना मी सकाळी शुभेच्छाही दिल्या. सगळ्यांना पर्सनली भेटून सगळ्यांबरोबर शुभेच्छा देऊन नारळ वाढवला, टॉस उडवला. आणि सगळ्या आमच्या सन्माननीय सदस्यासुद्धा सकाळी उपस्थित होत्या. ज्यांना सकाळी शक्य झालं त्या सकाळी, ज्यांना नाही त्या आता संध्याकाळी पण बक्षीस समारंभाला आलेल्या आहेत. म्हणजे महिला सदस्यांनी सुद्धा ह्या मुलींना, खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचा सपोर्ट दर्शवण्यासाठी जसं जसा वेळ मिळेल तशी इथे हजेरी लावून चांगला पाठिंबा दिला आहे. पहिलं वर्ष आहे आणि इतका छान प्रतिसाद मिळाला, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की दरवर्षी आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे नक्कीच क्रीडा महोत्सवाचं आयोजन करू. उद्या जागतिक महिला दिन आहे, तर उद्या आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आहे, होम मिनिस्टर गेम आहे, तसेच बदलापूरमधील जे आपले हे आहेत उद्योजिका महिला, ज्यांचे बचत गट आहे, अशा बचत गटाच्या महिलांना स्पेशली आपण स्टॉल्स तिथे अरेंज करून दिलेले आहेत. म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा आपण इथे पाऊल उचललेलं आहे. आणि सगळ्या बचत गटाच्या म्हणजे जेवढे बदलापूरमध्ये बचत गट येते आहे आणि ज्यांना स्टॉल्स लावायची इच्छा आहे अशा सगळ्यांना आपण संधी दिलेली आहे. आधी जी अरेंजमेंट झाली त्याच्यामध्ये जशी आपण तुमच्यामार्फत पब्लिसिटी केली, लोकांपर्यंत पोचलो, तेव्हा आणखीन मागणी वाढली. पण आपण कोणालाही नाराज होऊन दिलं नाही. सगळ्यांसाठी तिथे आपण व्यवस्था केली. तसेच उद्या आपण एक वेगळा असं सत्कार सोहळा ठेवला आहे की आपण शहरातील सगळ्या नामांकन लोकांचा सत्कार सोहळा तर करतोच, डॉक्टर असो, वकील असो, सर्व महिला भगिनींचा अशा सत्कार करतोच. पण आपल्या नगरपालिकेसाठी ज्यांनी काम केलेलं आहे कोविडपासून, अशा आशा सेविका असो, अंगणवाडी सेविका असो, परिचारिका असो,
अशा सगळ्यांचा आम्ही सत्कार तिथे ठेवलेला आहे. खूप आगळा वेगळा असा सत्कार सोहळा असणार आहे. आकर्षक अशी बक्षीस आम्ही त्यासाठी ठेवलेली आहेत. उद्या तुम्ही महिला आहात ताई, तर आम्ही तुम्हालाही उद्याच्या कार्यक्रमासाठी खास करून आमंत्रित करतो. या आणि आमच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. थँक्यू. अर्थात सर, जेव्हापासून आपण पाहतोय म्हणजे सत्ता आली आणि सगळ्या गोष्टी समस्या सोडवण्यासाठी तुम्ही तत्पर असता, नगराध्यक्षतेत तत्पर असता, परंतु यंदा महिला दिन पहिल्यांदाच काहीतरी वेगळं होताना पाहायला मिळते शहरामध्ये, आणि हे माझ्या मते कल्पनेच्या पलीकडे आहे शहरातल्या नागरिकांसाठी. काय सांगाल आजच्या आणि उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात? हो, खरंच ही आनंदाची गोष्ट आहे की महिला दिनाचं औचित्य साधून हिरकणी महिला क्रीडा महोत्सव या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे आणि तो सुद्धा कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून सभापती आपल्या ज्या आहेत प्रणिताताई कुलकर्णी महिला बालकल्याणच्या, त्यांच्याबरोबर हे सगळं क्रीडा महोत्सव सुरू आहे. या ठिकाणी हेमांगी मस्कर नगराध्यक्ष तसेच आमचे गटनेते आहेत, सभापती सुद्धा हजर आहेत, सर्व सन्माननीय सदस्य पण या ठिकाणी महिला आलेले आहेत. मला अतिशय आनंदाने सांगावं असं वाटतं की महिला दिनाचं औचित्य साधून जेव्हा फक्त महिलांच्या क्रीडा स्पर्धा होत असतात तेव्हा नाविन्यपूर्ण हे काम आपण बदलापूर नगरपालिकेतर्फे करतोय. या ठिकाणी खो खोच्या संदर्भात बोलायचं तर ठाणे जिल्ह्यातून सिलेक्टिव्ह टीम घेतल्या होत्या आणि चांगल्या स्पर्धा या ठिकाणी झाल्या. व्हॉलीबॉलच्या स्पर्धा आत्ता सुरू आहेत. त्या ठिकाणी बृहमुंबईची एक महिलांची पोलिसांची टीम आलेली आहे. आणि आता तुम्ही कबड्डीचे जे काही आता सामने बघाल त्यात सुद्धा अंतिम सामना जो आता सुरू होतोय तो खूप टफ होणार आहे, अतिशय स्पर्धात्मक होणार आहे, बघण्यासारखं आहे. आपण तिथे आपण जाऊया. परंतु या सर्व आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी जेवढे खेळाडू आले त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि खास करून महिला बालकल्याण समितीच्या सभापती प्रणिता कुलकर्णी यांना मनापासून आभार व्यक्त करतो की आपण अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी साधला. अर्थात सर, कशा शुभेच्छा येतात? आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विकास समितीच्या वतीनं या ठिकाणी हिरकणी महिला क्रीडा महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे. मनापासून आमच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियांकाताई दामले आणि महिला बालकल्याण समितीच्या आमच्या सभापती प्रणिताताई कुलकर्णी आणि सर्वच आमच्या महिला भगिनी ज्या नगरसेविका आहेत त्या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो की एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलं आहे. महिला दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी क्रीडा स्पर्धा आयोजित केले. उद्या जागतिक महिला दिनानिमित्त मोठा कार्यक्रम मराठी शाळेवर महिला भगिनींसाठी आयोजित केला आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच अशा प्रकारचा महोत्सव साजरा होतोय. मनापासून सर्व या आमच्या भगिनींना धन्यवाद देतो. मनापासून नगर परिषदेच्या टीमला धन्यवाद देतो की महिला भगिनींसाठी एक चांगल्या प्रकारचं क्रीडा असो, कला असो, यासाठी व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळतोय. जिल्हास्तरीय खेळाडू आहेत, राष्ट्रीय खेळाडू आले आहेत, राज्यस्तरीय खेळाडू आलेत आणि क्रीडा महोत्सवाला अतिशय उदंड असा हा प्रतिसाद आहे. अर्थात तुम्ही सभापती आहात आणि म्हणजे पहिलं वर्ष आणि अगदी छान असं आयोजन केलं. काय सांगा? मातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असं एक महिलांचं असतं. त्या नेतृत्वामधून खेळामध्ये दाखवलेलंच आहे. आम्ही हा क्रीडा महोत्सव ठेवलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये 400 मुली या खेळा उत्सवामध्ये आलेल्या आहेत, भाग घेतलेला आहे. दिवसभर उत्साह आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्पर्धा चालू आहेत. आता शेवटचा टप्पा गाठलेला आहे, तो कप मिळवणे आणि बक्षीस मिळवणे. आता बघायचं कोण जिंकणार आहे त्याच्यामध्ये. महिला दिनाचा उत्सव असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खूप सुंदर अशी संकल्पना आपल्या माध्यमातून नगराध्यक्ष मॅडमांच्या माध्यमातून राबवण्यात आलेली आहे. वारंवार ही सामने आपल्याला बदलापूर शहरात पाहायला मिळतील का? मग नक्कीच मिळणार, कारण बदलापूर नगर परिषदे महिला राज आहे आणि त्याच्याबरोबर आम्हाला राजनदादा घोरपडे आहेत, गटनेते आहेत आणि पूर्ण नगरसेवक आमच्या पाठीशी आहेत. आणि अशा उत्सुक कार्यक्रमाला पूर्ण नगरसेवकांचा आम्हाला पाठिंबा राहणार आहे आणि असे वारंवार आम्ही कार्यक्रम करणार आहोत. नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी खो खोचे अंतिम सामने जे आहेत ते संपन्न झालेले आहेत आणि आता कबड्डीचेही सामने होणार आहेत. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातून, मुंबई उपनगरामधून सर्व स्पर्धक जे आहेत ते आलेले आहेत आणि या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे हे देखील आता उपस्थित राहिलेले आहेत. समोर आपण जर पाहिलं तर व्हॉलीबॉलचे अंतिम सामने होणार आहेत आणि आता या ठिकाणी
कबड्डीचे अंतिम सामने जे आहेत ते होणार आहेत. सर्व नगरसेविकांच्या माध्यमातून स्पर्धकांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.